पी एम किसान योजनेबद्दल एक महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे. या अपडेटचा भरपूर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसानचा हप्ता बंद झालेला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी ही जी अपडेट आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना या अपडेटचा फायदा होणार आहे आणि नेमकी ती अपडेट काय आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट पी एम किसानच्या पोर्टलवरती मी घेऊन जाणार आहे आणि तिथेच तुम्हाला दाखवणार आहे की नवीन फीचरमुळे शेतकऱ्यांचे हप्ते कसे सुरू होतील. तर गुगल क्रोमवरती आपल्याला पी एम किसान असं टाईप करायचं आहे. पी एम किसान. पी एम किसानचं जे पोर्टल आहे ते तुम्हाला माहीतच आहे. पहिलं जे पोर्टल ओपन होणार आहे ते पी एम किसानचं अधिकृत पोर्टल असणार आहे. सुरुवातीला काय होतं की प्रत्येक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत होता, परंतु जसे नियम बदलत गेले त्याच्यानंतर काही शेतकरी याच्यामधून वगळले गेले होते. तर आता शासनाने जे काही शेतकरी वगळले होते त्यांचं जे कारण होतं ते दिलेलं होतं, परंतु दुरुस्ती करण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. तर तुम्हाला इथं दाखवतो आहे मित्रांनो की पी एम किसानच्या पोर्टलवरती एक नवीन अपडेट आलेला आहे. ते म्हणजे अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला मी इथं टिकमार्क करून दाखवतो आहे. इथे तुम्हाला दिसेल अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन. याचा जो फायदा आहे तो कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे. समजा एक शेतकरी होता, त्याचं जे काही पी एम किसान होतं ते व्यवस्थितपणे चालत होतं, त्यांचे जे हप्ते आहेत ते नियमित त्यांना मिळत होते, परंतु लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असू द्या किंवा सातबाऱ्याचा प्रॉब्लेम असू द्या किंवा आधार कार्डचा प्रॉब्लेम असू द्या, जर त्यांची माहिती चुकली असेल तर त्यांचे जे फॉर्म होते ते पेंडिंगमध्ये पडत होते, रिवर्टमध्ये पडत होते, किंवा जे काही नवीन शेतकरी अर्ज केले होते आणि त्यांचा काही डाटा चुकला असेल तर ते रिजेक्ट म्हणून येत होतं आणि त्यांना याच्या अगोदर कोणताही अपडेट करण्याचा जो पर्याय होता तो उपलब्ध नव्हता. तर आता तुम्हाला या पर्यायाचा वापर करून तुम्ही ते पाहू शकता, हे नवीनच फीचर आलेलं आहे. या पर्यायाचा वापर करून तुम्हाला आता तुमची जी काही माहिती चुकलेली आहे किंवा जे कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचं आहे ते तुम्हाला इथून करता येणार आहे. तर तुम्हाला अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशनवरती गेल्यानंतर फक्त आपले ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकलेली आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमचे जे कोणते कागदपत्र किंवा कोणती माहिती दुरुस्त करायची असेल तर ती तुम्हाला तिथे उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, या फीचरचा भरपूर अशा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, कारण बरेच शेतकरी या त्रुटीमुळे त्यांचा पी एम किसानचा हप्ता त्यांना मिळत नाही. खास करून जे काही नवीन शेतकरी आहेत, अर्ज करताना चुकले असतील तर त्यांना या नवीन फीचरचा पूर्ण उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, या फीचरमधून जर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट बरोबर करायचा असेल तर तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. भविष्यामध्ये मी याबद्दल विस्तृत असा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.